के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 लेक्चरपासून आपण बघत आहोत की नागपूरचा पेपर आपण घेतलेला आहे आणि तो पेपर कसा सोडवला पाहिजे, क्वेश्चन ॲनालिसिस कसं असलं पाहिजे, ऑप्शनवरून आपण उत्तराकडे जाण्याचा कसा प्रयत्न करतोय आणि अभ्यास काय असला पाहिजे, ह्या सगळ्या एंगलनं आपण पुढे चाललो। ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी पाठीमागचे 2 लेक्चर पाहिले नसतील त्यांनी सुरुवातीला ते लेक्चर पहा। मी अप्रोच कसा सांगितलेला आहे, साधारणतः 20 क्वेश्चन पर्यंत आलेलो आहे आपण आणि 21वा क्वेश्चन आपण घेणार आहे। त्याच्यामधले जे काय बारकावेत तेच थ्रू आउट पेपरमध्ये तुम्ही बघा की कसे आपण कंटिन्यूअस मध्ये करणार आहे आणि ही जी काय आपली सिरीज चालणार आहे ह्या सिरीज मध्ये देखील आपण तशाच पद्धतीने पुढे जाणार आहे। तर जो काय आता पुढचा क्वेश्चन आहे की आपण नागपूरचा पेपर बघतोय, हा नागपूरचा पेपर बघत असताना आपल्याला थोडा प्रमोशनचा असा भाग आहे की आपले के सागर पब्लिकेशनची वेगवेगळी पुस्तकं आहेत। पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये ही 36वी एडिशन आहे, याच्यामध्ये साधारणतः 40 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिका यांचा समावेश आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देखील दिलेलं आहे। आपण बघताच तीच पीडीएफ मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की किती चांगल्या पद्धतीने आपण ती टेब्युलर फॉर्म मध्ये डिझाइन केलेली आहे पुस्तकांमध्ये। तसंच चालक भरती, शिपाई भरतीसाठी देखील आपलं सेम बुक आहे। याच्यामध्ये वाहतूक विषयी 450 MCQ आहेत आणि अगदी रंगीत स्वरूपात ती वेगवेगळी चिन्ह या पुस्तकामध्ये दाखवलेले आहेत, तुम्ही पाहून घेऊ शकता। आणि पोलीस शिपाई व चालक ह्याच्यामध्ये देखील हे नवीन एक दुसऱ्या एडिशनचं पुस्तक आहे 4E म्हणून, की त्याच्यामध्ये देखील की कशा पद्धतीने वाहतुकीबद्दल कायदे आणि नियम आहेत हे याच्यामध्ये सांगितले। तर विद्यार्थी मित्रांनो, हा थोडा प्रमोशनचा पार्ट होता की आपले बुक्स कसे आहेत आणि हे पेज त्या बुक्स मधलंच घेऊन मी तुम्हाला पेपर कशा पद्धतीने व्यवस्थित सांगितलेला आहे आणि ह्या पुढे आपण कंटिन्यूएशन मध्ये ही सिरीज घेणार आहे। तर आता आपण 20व्या प्रश्नापर्यंत आलो होतो आणि आपलं लॉजिक फार पक्क आहे की अभ्यास प्लस लॉजिक बरोबर 95 मार्क। मग अभ्यास काय करायचा, लॉजिक कसं वापरायचं, MCQ ला ऑप्शन वरून कसं जायचं, पहिल्यांदा ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे, या पद्धतीने आपण पुढे चाललोय। तर आपला पाठीमागचा क्वेश्चन झाला होता 20 नंबरचा क्वेश्चन। ह्या 20 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं होतं की त्या क्वेश्चन मध्ये साधारणतः आपल्याला विचारलं होतं की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहेत। तर त्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचं आपण पाहत असताना पाहिलं होतं की महाराष्ट्रातली वेगवेगळी पोलीस प्रशिक्षण केंद्रे, तर त्या ठिकाणी मला तो एक मुद्दा सांगताना मी विसरलो की यदा कदाचित पुढे अजून जर काय क्वेश्चन फ्रेम झाला तर आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये टोटल एकूण किती पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत। तर त्याचं उत्तर राहील की टोटल 9 प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत। किती? टोटल 9 प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत। दिसतंय या ठिकाणी 9 लिहिलेले आहे की 9 प्रशिक्षण केंद्रे महाराष्ट्रामध्ये आहेत। म्हणजे या ठिकाणी पण एक MCQ आपण MCQ तयार करत राहायचे। मग आता आपण नेक्स्ट कुठेपर्यंत आलो होतो, 21 नंबरचा क्वेश्चन आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचा क्वेश्चन आहे हा, राज्यघटनेचा क्वेश्चन आहे। क्वेश्चन काय सांगतो नीट बघा, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा मी हे लॉजिकनं पण तुम्हाला सांगणार की हा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो आणि आपण तो कसा डील केला पाहिजे। काय विचारले क्वेश्चन बारकावेनं वाचायचा की हा प्रश्न विचारण्याच्या पाठीमागचा एक्झामिनरचा उद्देश काय आहे तो पण मी सांगणार आहे। प्रश्न असा आहे की घटना समितीचे अध्यक्ष विचारलेत। काय विचारलेत? घटना समितीचे अध्यक्ष। एक्झामिनरला माहिती असतं की मुलांनी जनरल वाचताना असं वाचलेलं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली किंवा घटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे मुलांनी वाचलेलं असतं। परंतु त्याला हे माहिती नसतं की घटना समिती ही वेगळी आहे आणि मसुदा समिती ही वेगळी। मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्युजन करायचं नाही। अभ्यासाचा पार्ट एकदम व्यवस्थित डोक्यात ठेवायचा। आपला अभ्यासाचा पार्ट काय सांगणार आहे की तुम्हाला घटना समिती विचारली आहे का मसुदा समिती विचारली। जर तुम्हाला घटना समिती म्हटलं, बघा जर घटना समिती म्हटलं तर त्याचं उत्तर राहतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद। काय उत्तर राहतं? त्याचं उत्तर राहतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद।
आणि त्यांना माहिती आहे की मुलगा जो काय तो वाचताना जाणून बुजून कन्फ्यूज होणार आहे. आणि ह्याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस मसुदा समिती म्हटलं जातं ना, मसुदा म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी, मसुदा समिती म्हटलं की त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग बघा, नीट कन्फ्युजन असलेलं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. हा असा टेबलच लक्षात ठेवायचा. घटना समिती विचारली की डॉक्टर राजेंद्र प्रसादच तुम्हाला आठवलं पाहिजे, आणि मसुदा समिती विचारली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आलं पाहिजे. कारण नीट लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही क्वेश्चन बघाल, उद्या मसुदा समिती जरी विचारली तरी ह्या दोन व्यक्तींची नावं क्वेश्चन पेपरमध्ये जे काय ऑप्शन आहेत त्या ऑप्शन मध्ये असणारच. उद्या घटना समिती जरी विचारली, आता बघा इथं विचारले सरळ सरळ भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत, इथं दिसतात का दोन्ही नाव आहेत बघा, डॉक्टर डॉक्टर, म्हणजे उत्तर या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे हे दोन उत्तर असणारच नाही कारण त्यांना कन्फ्यूज करायचंय. आणि घटना समितीचे अध्यक्ष विचारताना दोन्ही पण नावं विचारलीत बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विचारले का नाही? म्हणजे 100% एक्झामिनरचा उद्देशच तो असतो की मुलाला कन्फ्यूज करायचं. पण आपण अभ्यास करतानाच अशा पद्धतीनं करायचा, व्यवस्थित लिहून घेतला. आता माझ्या डोक्यातूनच हलणार नाही. घटना समिती म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटना समिती म्हटलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद फिट झालं, आणि मसुदा समिती म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फिट झाले. इथं बघता बघता 2 MCQ झाले. आणि आता ह्याची ट्रिक एक अशी विद्यार्थी मित्रांनो, की एक ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवा. आपली ट्रिक अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या वरती जर क्वेश्चन विचारला जात असेल, ही ट्रिक तुम्ही MPSCतले जरी कुठलेही पेपर काढून बघितले, PSI STI SO कंबाईनचे पेपर काढून बघा, राज्यसेवेचे पेपर काढून बघा, आणि पोलीस भरतीचे कुठलेही पेपर काढून बघा, जर व्यक्तिविशेषवरती क्वेश्चन विचारला असेल, काय नीट ऐका, जर व्यक्तिविशेषवरती क्वेश्चन विचारला असेल, व्यक्तिविशेष म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात, म्हणजे व्यक्तीचं नाव विचारलंय, व्यक्तीचं कार्य विचारलंय, आणि त्या व्यक्तींची वेगवेगळ्या नावं जर ऑप्शन मध्ये दिलेले असतील तर शक्यतो, काय मी म्हणतोय शक्यतो, हे महत्वाचं आहे, शक्यतो आन्सर हे ऑप्शन नंबर 3 मध्ये ठेवलं जातं. मॅक्सिमम ठेवतीलच असं नाही, पण जर एखाद्या व्यक्तीवर खालीलपैकी कोणती समिती कोणी स्थापन केलेली आणि खाली ऑप्शन दिले, मला जर कसंच येत नसतं तर सरळ सरळ ऑप्शन नंबर 3 मारला असता, कारण व्यक्तीवरती क्वेश्चन विचारलाय. उद्या लक्षात घ्या, करंटचे जर क्वेश्चन आहेत आणि करंट एखाद्या व्यक्तीचे नाव, चार वेगवेगळ्या व्यक्तींची नावं जर ऑप्शन मध्ये ठेवली असतील आणि मला कसलंच येत नाही, त्यावेळी कुठला ऑप्शन मारायचा, तर लॉजिकली ऑप्शन नंबर 3 मारायचा, कारण व्यक्तीचं नाव. आता तुम्ही समाज सुधारक काढून बघा, वेगवेगळे MPSCत विचारलेले क्वेश्चन ते काढून बघा, किंवा पोलीस भरतीतले बघा, समाज सुधारक असतील, मॅक्सिमम उत्तर व्यक्तीवरती विचारलं असेल तर ऑप्शन नंबर 3 ला ठेवलं जातं. हे कधी, ज्या ठिकाणी संपूर्णपणे अभ्यास संपणार आहे, म्हणजे अभ्यासाचा कुठंच संबंध लागत नाही, त्याच ठिकाणी हे सगळे लॉजिक वापरायचे. तर हा फरक लक्षात ठेवायचा. घटना समिती म्हटले की डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मसुदा समिती म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या ठिकाणी बघा असा चार्ट दिलेला आहे. ह्या चार्ट मधला अजून एक महत्त्वाचा MCQ सांगतो विद्यार्थी मित्रांनो. जरी आपले 10-12च MCQ होत असले, किंवा काल एका लेक्चरमध्ये 15 वगैरे झालेत, 17-18 MCQ झालेत, तरी मी एका व्हिडिओमध्ये, एका तासाच्या व्हिडिओमध्ये नियर अबाउट 200-250 MCQ ला वेगवेगळा हात घालत असतो. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला बाकीच्या क्वेश्चन पेपरमध्ये 100% रिपीट दिसणार आहेत. तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तुमचा अप्रोच व्हिडिओच पाठ कसा होईल ह्याच्याकडे असला पाहिजे. थांबायचं, सगळं आठवायचं, आपण बाहेरचं काहीच बोलत नाही. आता बघा ह्याच्यावरती नेक्स्ट क्वेश्चन कसा तयार होईल की घटना समितीचे उपाध्यक्ष कोण आहेत, HC मुखर्जी. झाला क्वेश्चन तयार. उद्या अध्यक्ष विचारले की वरती अध्यक्ष तर झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष विचारले HC मुखर्जी. आता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन एक विचारला जातो की घटना समितीचे सल्लागार किंवा त्याला कायदेविषयक सल्लागार कोण होते, असा एक क्वेश्चन विचारला जातो. तर त्याचं आन्सर आहे सर BN राव. व्हेरी IMP. की खूप वेळा हा क्वेश्चन विचारला जातो की घटना समितीचे घटनात्मक किंवा कायदेविषयक सल्लागार. मग आपल्यात लक्षात काय ठेवायचं, सल्लागार हा शब्द दिसला की 100% सर BN राव
हे त्याचा आन्सर असणार नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा मसुदा समिती बघितली आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संघ राज्याची जर घटना असेल, इथं संघ हा शब्द बघायचा. संघ राज्य राज्यघटना समितीचे अध्यक्ष विचारले तर संघात पंडित जवाहरलाल नेहरू, आणि ह्या संघाच्या ऐवजी जर इथं प्रांत हा शब्द टाकला, कुठला प्रांत, प्रांत राज्यघटना समितीचे अध्यक्ष, प्रांत राज्यघटना समितीचे अध्यक्ष जर विचारलं तर त्याचे अध्यक्ष आहेत त्यावेळेची पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बरोबर असणारी तेवढ्याच ताकदीची व्यक्ती, ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल. कोण? सरदार वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की सरदार वल्लभभाई पटेल म्हटलं की प्रांत आणि संघ म्हटलं की पंडित जवाहरलाल नेहरू. आता या ठिकाणी नीट अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळं होत असताना भारताला स्वातंत्र्य मिळालं, आणि हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपली मसुदा समिती स्थापन झालेली आहे. तर मसुदा समितीची जर तारीख विचारली तर ती देखील आपल्याला आली पाहिजे. त्याची एक ट्रिक आहे. ट्रिक कशी लक्षात ठेवायची? हे बघा, मसुदा समितीच्या सालावरती पण ते आपल्याला फसवू शकतात. आता आपण बघतोय मसुदा समिती, कुठली समिती? मसुदा समिती. मसुदा समिती, मसुदा समिती अध्यक्ष आपण बघितले. अध्यक्ष कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता ह्याची तारीख बऱ्याचशा वेळा विचारली जाते एक्झाम मध्ये, तर तारीख लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं? मसुदा समिती ही भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तयार झालेली आहे. म्हणजे साल लक्षात राहिला. आता 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे मसुदा समितीची जी काही तारीख आहे त्याचं जे साल आहे ते 100% 1947 आहे. आता तारीख कशी लक्षात ठेवायचं? भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट. कधी भेटलं? 15 ऑगस्ट. आणि ह्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी पाकिस्तानला स्वातंत्र्य भेटले. म्हणजे कधी? 14 ऑगस्टला. 14 ऑगस्टला. आता दोघांची बेरीज करा. 14 अधिक 15 किती झाले? 29. म्हणजे 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. पुढे जाऊन अजून एक MCQ सांगतो. त्यांनी जर विचारलं की मसुदा समितीमध्ये टोटल किती लोक होते, तर लक्षात ठेवायचं, त्याची पण एक वाक्य एक लक्षात ठेवायचं ट्रिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व लोकांनी साथ दिली. काय दिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व लोकांनी साथ दिली. आणि साथ हे आपण 7 सारखं लक्षात ठेवायचं. 7 7 7 7 झालं लक्षात. मसुदा समितीमध्ये टोटल 7 व्यक्ती होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धरून व्यक्ती किती होत्या? 7. आता नीट ऐका. मसुदा समिती म्हटलं, अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्थापना कधी आहे? 29 ऑगस्ट 1947. टोटल लोक कसे आहेत? कशात लक्षात ठेवलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व व्यक्तींची काय भेटली? साथ भेटली. त्या 7 वरून हा 7. तारीख किती? भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला. त्याच्या अगोदर पाकिस्तान स्वतंत्र झाला 14 ऑगस्ट अधिक 15 ऑगस्ट बरोबर 29 ऑगस्ट. म्हणजे 29 ऑगस्टला मसुदा समितीची स्थापना झाली. आणि अजून एक MCQ ह्याच्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा, म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी विचारला जातो, तो MCQ असा आहे की जो आपण एक्सप्लेनेशन मध्ये सरळ सरळ इथे मांडलेलं आहे. इथं बघा टिप असं लिहिलेलं आहे, सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारत बघा नीट ऐका, स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय व्हाईसरॉय होते किंवा गव्हर्नर जनरल. व्हाईसरॉय शब्द येईल किंवा गव्हर्नर जनरल येईल. क्वेश्चन नीट ऐकायचा. तर काय विचारलंय? गव्हर्नर जनरल विचारलंय की व्हाईसरॉय विचारलंय? दोन्ही जरी विचारलं, स्वतंत्र भारताचा एकमेवच व्यक्ती होता. बघा एकमेवच होता, म्हणजे तोच व्यक्ती पहिला पण होता, तोच व्यक्ती शेवटचा पण होता. कोण होतं? तर सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे हा शब्द लय महत्वाचा आहे. स्वतंत्र भारताचे. जर क्वेश्चन असा विचारला की भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण?
भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण किंवा गव्हर्नर जनरल कोण, तर त्याचं उत्तर राहील लॉर्ड माउंटबॅटन. कोण? लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन गेल्यानंतर, नीट ऐका, ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते किंवा व्हाईसरॉय कोण होते असं जरी तुम्हाला विचारलं तरी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, त्याचं उत्तर आहे लॉर्ड माउंटबॅटन. परंतु क्वेश्चन थोडा फिरवून आपल्या भारतीय माणसावरती विचारणार का नाही? मग भारतीय माणूस कोण आहे? तर सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय व्हाईसरॉय. भारतीय हा शब्द फार जास्त महत्वाचा आहे. भारतीय व्हाईसरॉय होते. कळलं? म्हणजे जवळपास आपण 7-8-10 MCQ ह्या एका क्वेश्चन मध्ये कव्हर केले. आपलं जे पुस्तक आहे संपूर्ण पोलीस भरती कॉन्स्टेबल भरती या के सागरची जी काही 87वी आवृत्ती, ह्याच्यामध्ये हा चार्ट आहे आणि तो तिथूनच मी डायरेक्टली इथं उचललेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ह्या ठिकाणी एक्सप्लेनेशन त्याचं आपण घेतलेलं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आहे की जैतापूर, बघा, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? क्वेश्चन मार्क येईपर्यंत व्यवस्थित वाचायचा. काय विचारलंय? जैतापूर. काय विचारलंय? जैतापूर. जैतापूर कसला प्रकल्प आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. उद्या फिरवून प्रश्न विचारला, आपण बघितलं की ह्याच क्वेश्चन पेपरमध्ये औष्णिक केंद्र विचारलेत. म्हणजे महाराष्ट्रातले सगळे आपण औष्णिक विद्युत केंद्र पण केले. आता अणुविद्युत केंद्र झाले ना, क्वेश्चनच पाठ झाले. औष्णिक केंद्र झाले, अणुविद्युत केंद्र झाले. आता जर अणुविद्युत विचारत असतील तर आपल्याला महाराष्ट्रातले अणुविद्युत प्रकल्प माहिती असायला पाहिजे अशी एक्झामिनरची एकदम बेसिक अपेक्षा आहे आणि बेसिक महाराष्ट्राचा भूगोल आहे, आपल्याला ते माहितीच असायला पाहिजे. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? म्हणजे नियोजित आहे. प्रस्तावितच्या ऐवजी उद्या नियोजित टाकतील, अजून तयार झालेला नाही. मी आता ऑप्शन वाचले: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर. थांबलो. मला एवढं दिसतंय की हिथं रत्नागिरीचा र आहे, हिथं रायगडचा र आहे, म्हणजे या दोन ठिकाणी माझं उत्तर असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणजे ह्या दोनला तर मी तिथं पेपर सोडवत असताना जर मला माहिती नसतं तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 ला मी कसाच गेलो नसतो. एक तर उत्तर माझं ऑप्शन नंबर मी 2 ला तरी मार्क केला असतं किंवा 3 ला तरी केलं असतं. मागचा पण क्वेश्चन बघा, ऑप्शन नंबर 3 ला मार्क केले मी. मग आता या ठिकाणी अभ्यासाचा भाग असा आहे की तुम्ही ह्या ठिकाणी रिस्क घ्यावी लागणार ज्याला माहिती नसेल त्याला. पण महाराष्ट्राचा बेसिक भूगोल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये प्रस्तावित आहे किंवा नियोजित आहे, अजून तयार झालेला नाही. तर जैतापूर अणुविद्युत प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये आहे हे इथं लक्षात ठेवायचं. मग महाराष्ट्रामध्ये टोटल दोन अणुविद्युत प्रकल्प आहेत. त्यातला एक नियोजित आहे आणि एक सगळ्यात जुना आहे. त्याचं नाव आहे तारापूर. काय नाव आहे? तारापूर, महाराष्ट्र. म्हणजे मी जर क्वेश्चन जर तुम्हाला विचारला की खालीलपैकी कोणता अणुविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात आहे तर त्याचं उत्तर तारापूर. काय राहील? तारापूर. मग आता दोन अणुविद्युत प्रकल्पाच्या बाबतीत आपण दोन नावं बघितली, एक म्हणजे जैतापूर आणि दुसरं म्हणजे तारापूर. दोनांमध्ये पूरपूर आहे. जैतापूर, तारापूर. तारापूर कुठे आहे? महाराष्ट्र, मुंबईमध्ये. तर जे काय जैतापूर आहे हे रत्नागिरीमध्ये. मग बाकीचे जे काय भारतातले बाकीचे जे काय आहेत हे या ठिकाणी चार्टमध्ये दिलेले आहेत. मग त्याच्यापैकी जे काय वरचे ते लक्षात ठेवायचे. बघा इथं लिहिलेले की जो काय जैतापूर आहे हा नियोजित आहे रत्नागिरी, महाराष्ट्रामधला. आता भारतातले वेगवेगळे प्रकल्प कोणते? तर ट्रिकनं थोडं लक्षात ठेवू. इथं राणा प्रताप सागर रावत भट्टा म्हटले, हा सर्वात मोठा देखील आहे. राणा प्रताप सागर इथं र आहे का? राणा प्रताप. रावत भट्टाचा र, राजस्थानचा र पाठ झाला. राणा प्रतापचा र, राणा प्रताप सागर, रावत भट्टा कुठं? राजस्थान, झालं पाठ. त्याच्यानंतर कैगा. कैगा क वरती किती 2 मात्रे दिलेत, त्याच्यामुळे असं राज्य निवडायचं की ज्याच्यामध्ये 2 क असतील. कर्नाटक क क, झालं पाठ. आता नरोरा उत्तर प्रदेश, काकरापारा गुजरात. आपल्या महाराष्ट्राच्या जे काय वरचे आहेत, महाराष्ट्राच्या वरचे म्हणजे हिकडचे हे पाठ करून ठेवायचं. इथं गुजरात आहे, इथं लक्षात ठेवायचं काकरापारा. नरोरा उत्तर प्रदेश, इथं यूपी आहे. त्याच्यानंतर रावत भट्टा इथं राजस्थान आहे, इथं रावत भट्टा. 3 तर झाले. आता महाराष्ट्रामध्ये आपण 2 बघितले, तारापूर आणि
जैतापूर झाले. आता कैगा इथं बघितला कर्नाटक, इथं कैगा कर्नाटक आहे. आणि शेवटचं बघ राहिलं आता फक्त की तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये 2 आहेत म्हणताना सतत सतत बरोबर त्याचे रायमिंग पेअर तयार होतात. की कुडन कल्पकम कुडनकुलम, कल्पकम कुडनकुलम. बघा शेवट म आहे. कल्पकम कुडनकुलम, कल्पकम कुडनकुलम. तामिळनाडू मधले 2 आहे. अशा पद्धतीने संपूर्ण पोलीस भरती कॉन्स्टेबल परीक्षा के सागर पब्लिकेशनचं बुक आहे आणि याच्यामधून हा चार्ट तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं पाहू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन हा मॅथमॅटिक्स आहे. काय विचारले की सचिनने, बघा अतिशय सरासरीचा सोपा प्रश्न विचारलेला आहे आणि सरासरीचा या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला आहे, या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला हा दुसऱ्या टाईपचा आहे. टाईप नंबर 2 आहे. जर हे दोन्ही टाईप लक्षात ठेवले तर हेच रिपीट होतात, ह्याच्यातले फक्त आकडे चेंज होणार आहे, मेथड तीच. आता इथं काय विचारलंय की सरासरी म्हणजे लक्षात ठेवा की एक प्रकारची बेरीज असते. बघा डोक्यातच आलं पाहिजे, सरासरी शब्द आला म्हणजे मला 100% बेरीज करायचे आणि त्या बेरजेला टोटल किती संख्या आहेत त्यांनी भागायचंय, विषय संपला. बघा सरासरी म्हणजे काय, मला सगळ्यांची बेरीज करायची, जे काय असेल बेरजेचा विषय करायचा आणि जेवढी संख्या असेल त्याने भागायचं. म्हणजे उद्या तुम्हाला मी विचारला क्वेश्चन की तुमच्या अभ्यासिकेमध्ये टोटल 100 मुले आहेत. बघा टोटल 100 मुले आहेत म्हणजे एकूण संख्या किती झाली 100 आणि जेवढ्या 100 मुलांना मार्क्स पडले टेस्ट सिरीजचे ते सगळे एका चार्टमध्ये लिहिलं आणि तुम्हाला सांगितलं सरासरी काढा. तुम्ही काय करायचं, 100च्या 100 मुलांना किती मार्क पडलेत ह्यांची बेरीज काढायची, डिवायडेड बाय म्हणजे भागिले टोटल संख्या किती 100, ती जे काय उत्तर येणार आहे ती म्हणजे तुमची सरासरी असणार आहे. आता बघा क्वेश्चन काय विचारलाय, सचिनने 5 एकदिवसीय, कळलं हिथंच उत्तर सापड. बघा हळूहळू जो काय क्वेश्चन वाचत राहायचा ना तो हळूहळू वाचायचा. काय 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये किती सामने येतं 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये म्हणजे शेवट माझा छेदामध्ये 100% किती येणार हो 5 येणार. एवढं तर माझं फायनल झालं की 5 माझा छेदात आलाच पाहिजे. आता बघा 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे 57, 52, 102, 43 आणि 86 धावा काढल्या तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती. आता तुम्ही म्हणताल सिक्वेन्सनच हे अनुक्रमे असंच घ्यायचं का, बेरजेमध्ये क्रम बदलला तरी चालतो. ज्या अर्थी सरासरी हा शब्द आला त्या अर्थी सरासरी त्याची ट्रिकच आहे बेरीज. सरासरी शब्द आला की बेरीज ही आलीच पाहिजे. मग जेवढे जे काही सामने दिलेत त्यांची मी बेरीज करून घेणार फटाफट. तिथं पेपरमध्ये पण असे उभेच आकडे लिहायचे जेणेकरून बेरीज आपल्याला सोपी गेली पाहिजे. एकाखाली एक व्यवस्थित लिहायचं, एकक स्थान आणि दशक स्थान, जेणेकरून बेरीज करायला सोपी जाते. 57, 52, 102, त्याच्यानंतर 43 आणि त्याच्यानंतर 86. आता बेरीज करा, इथं बेरजेचं चिन्ह द्यायचं. 7 आणि 3 10 आणि 4 14, 14 आणि 6 9, 9 आणि 2 11, 11 12 13 14, 14 आणि 6 हातचाला 2 म्हणजे टोटल बेरीज तुम्हाला मी सांगतो की बेरीज किती होते. ठीक आहे, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, 12 13 14, 14 14 आणि पुढे 6 20 हातचाले 2, 8 आणि 2 10, 10 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14 आणि हे 10, 14 अधिक 10 असं सोपं करत राहायचं. 24 हातचाले 4, इकडे राहिला 2, इथं 4 राहिले, इथं 2 आणि हे 3, 340. आता 340 ला ही जी काय झाली ही जी बेरीज झाली, ह्या बेरजेला आपल्याला काय करायचंय 5 न भागायचंय. म्हणजे मी इथं 340 बेरीज लिहिणार. बेरीज एकदम शांततेनं करून घ्यायची. 340 बेरीज घेतली. आता ह्या 340 बेरजेला मी 5 न भागणार आहे. जर तुम्हाला भागाकार येत नसेल तर सरळ सरळ अशा पद्धतीनं भागाकार करा. भागाकार करत असताना गडबड करायची नाही. मग मी 340 या ठिकाणी लिहिलं. कितीनं भागायचंय 5 न. 5 न भागायचंय. मग आता 5 न भागा. 5च्या पाड्यामध्ये 34, 6 पंचे 30 म्हणजे 100% माझं 6 उत्तर तर आलं पाहिजे.
6 सुरुवातीला असलेला एकच ऑप्शन आहे. ऑप्शन गेला, ऑप्शन गेला, ऑप्शन गेला. मी सगळं करणार पण नाही, सगळा भागाकार मी देणार पण नाही. मला तेवढा तिथं वेळ वाचवायचा आहे. मला 100% माहिती आहे माझी बेरीज 340 आली. मला थोडा वेळ वाचवायचा होता म्हणून म्हटलं बेरीज डायरेक्टली लिहावी. पण ठीक आहे, जरी तुम्हाला जर समजत असेल तरी एकक स्थान, दशक स्थान असं लक्षात ठेवायचं. शांत डोक्यानं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. 340 डिवायडेड बाय 5 केलं तर 6 35, इथं राहिले 3 हातचे 4, खाली 0, 6 8 पंचे 40, उत्तर आलं 68. उत्तर आलं 68. म्हणजे सरासरीचा हा जो काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यामध्ये बेरीज करायची आणि एकूण किती आहेत, एकूण किती आहेत त्या एकूणानं काय करायचं, त्याला भागायचं. हा टाईप झाला. आणि ह्याच्या अगोदर आपण काय टाईप बघितला होता की त्याच्यामध्ये डायरेक्ट सांगितलं होतं की 5 लोकांच्या ह्याची सरासरी एवढी आहे, 4 लोकांच्या रिझल्टची सरासरी एवढी आहे. मग 5 आणि 4 यांच्यामधला एक गॅप ठेवला होता आणि त्याचे मार्क किती असं विचारलं होतं. पण त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेममध्ये देताना सरासरी दिली होती. नीट ऐका, त्या प्रॉब्लेममध्ये ह्याच्यामधलाच प्रश्न येतो, त्याच्यामध्ये देताना सरासरी दिली होती आणि हिथं सरासरी आपल्याला काढायला लावलेली आहे. ओके, म्हणजे नीट बघायचं. 2 टाईप आपले कव्हर झालेत. एक टाईप मध्ये काय विचारलंय की सरासरी दिलेली आहे आणि ह्या टाईप मध्ये काय विचारलंय, सरासरी काढा. ओके, पुढचा प्रश्न 24 नंबरचा प्रश्न आहे. ह्या ठिकाणी पण बघा मॅथमॅटिक्सचाच प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न असा आहे की मला विद्यार्थी मित्रांना एक सूचना सांगायची की तुमच्या मोबाईलचं रिझॉल्युशन हे थोडं वाढवायचं आहे. म्हणजे हे बारीक बारीक लेटर्स दिसतील, याच्यापेक्षा मी जास्त झूम करू शकत नाही, मला लिमिटेशन्स आहेत झूम करायला. आता बघा, एका संस्थेत मुलांचे प्रमाण, मुला मुलींचे प्रमाण 8:5 आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की जोपर्यंत मला सरळ सरळ ठोकताळ्यानं उत्तर काढता येते तोपर्यंत मी 100% ठोकताळ्यानंच आन्सर काढणार. मी जास्त गडबड करणार नाही, फॉर्म्युले कमीत कमी वापरणार. आता नीट बघा, या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे की एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 8:5 आहे. किती आहे, 8:5 आहे. म्हणजे मुला मुलींचे सुरुवातीला काय दिलेत, मुलं. 2 नंबरला काय दिलेत, मुली. म्हणजे मुलं किती आहेत, 8 आहेत. मुली किती आहेत, 5 आहेत. बर, पुढं मुला मुलींचे प्रमाण 8:5 आहे. जर मुलींची संख्या एकूण 160 असेल, किती, मुलींची संख्या एकूण 160 असेल तर त्या संस्थेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती. प्रश्न अतिशय शांतपणे मी वाचला. मला एवढं, ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो ना गणितात, प्रश्न वाचताना गडबड करायची नाही. प्रश्न शांततेने वाचल्यानंतर मला एवढं कळलं की मला काय विचारले, एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती. मग एकूण विद्यार्थी मधलं म्हटलं की त्याच्यामध्ये मुलं पण आली आणि मुली पण आल्या. मग नसत्या मुलींची संख्या किती दिली हो, 160 दिली. म्हणजे एकूण हे फक्त 160 असेल का, 100% नसणार. इथे एक ऑप्शन दिलाय बघा, 100. नसत्या मुलीच 160 आहेत म्हणजे 100 ऑप्शन माझा येणार नाही. 100 ऑप्शन माझा कसंच उत्तर नाही, एक तर ऑप्शन गेला. आता नीट बघा, आपल्याला त्या प्रॉब्लेम मध्ये सांगितलेले, एकदम शांततेने बघा मी कसं सोडवते. मुलं किती सांगितलेत, 8:5 प्रमाण सांगितलंय. 8:5 सांगितले. 8 काय आहेत, मुलं आहेत म्हणजे बॉईज आहेत आणि 5 काय आहेत, गर्ल्स म्हणजे मुली आहेत. एवढं तर समजतं सगळ्यांना. जर 8:5 मध्ये ह्या 5 म्हणजे 160 मुली आहेत, 160 मुली आहेत म्हणजे एकूण जी काय माझी संख्या असणार आहे ही एकूण संख्या ही नेहमी मुले अधिक मुली अशी असते. मुली अधिक मुले असं असतं. त्याच्यामुळं ही बेरीज माझी आली पाहिजे. बेरीज ही कधी पण 100 येणार नाही कारण 160 तर नसत्या मुलीच आहेत. पहिला एक ऑप्शन तर गेला. आता नीट बघा, जर 5 म्हणजे 160 मुली असतील, बघा मी ठोकताळ्याने उत्तर कसं सोडवतोय मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून मला वेळ लागतोय. जर 5 मुली म्हणजे 160 असतील तर असं काही वेळासाठी मी समजेल की हे, कारण हा प्रश्न जो आहे तो प्रमाणाचा आहे. कशाचा आहे इथं लिहिले बघा, प्रमाण. हा प्रश्न जो आहे हा मुळातच प्रमाणाचा आहे. जर 5 मुली म्हणजे 160 असतील तर काही वेळासाठी मी असं समजेल की 5 मुले
म्हणजे पण 160च असतील. जर 5 मुली 160 असतील तर 5 मुले पण 160च असतील ना. आणि ज्याला पाडे व्यवस्थित पाटेत त्यांच्या लगेच लक्षात येईल. ह्याची जर बेरीज करायची म्हटलं आपल्याला, बेरीज करायची 160 अधिक 160, ह्यांची जर बेरीज केली 0 0 6 6 12 हातचाला 1 आणि हा 1 320. 5% मुलं धरली आणि 5% मुली धरल्या. ऍक्च्युली मुलं तर दिलेत 8, जी 5 पेक्षा पण जास्त येतं, तरी उत्तर माझं किती येते 320 येतंय. इथं एकही ऑप्शन 320 नाही. इथं दिलाय 250, ऑप्शन गेला. इथं किती दिलाय, इथं किती दिलाय 260, हाही ऑप्शन गेला. म्हणजे माझं उत्तर राहील 416. 416. तुम्ही नीट बघा की मी कुठल्याच पद्धतीची बेरीज वजाबाकी केलेलीच नाही. कुठल्याच पद्धतीची बेरीज वजाबाकी केलेलीच नाही. की याच्यामध्ये ह्या प्रॉब्लेममध्ये मला काय विचारलं होतं की बाबा 8:5 मुला मुलींचं प्रमाण दिलेले, 5% मुली म्हणजे 160 आहेत, तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती संस्थेत येईल. तर संस्थेत नसत्या मुलीच असतील का, मुलं पण असणार आहेत. म्हणजे खाली येऊन मी ऑप्शन वाचले 416, 100, 250 आणि 260. मला लगेचच कळलं जर 5% मुली म्हणजे 160 आहेत तर 100 ऑप्शन माझा जागेवरती गेला. जर तो ऑप्शन माझा जागेवरती गेला तर मी त्याला व्यवस्थित थोडं फॉर्मॅटमध्ये मांडलं की 8:5 माझ्या मुली इथं, म्हणजे 8:5 8 काय येतं मुलं येतं, 5 काय येतं मुली येतं. मी असं काही वेळासाठी समजलं 5 म्हणजेच 160 आहेत, म्हणजेच मुलं पण 5च धरली 160. तर 160 आणि 160 16चा पाडापाठ असतं तर त्याला लगेचच उत्तर आलं असतं. 16 दुने 32 म्हणजे 320. आणि 320 हा असा ऑप्शनच त्याच्यामध्ये नाही. जर नसतं 5% मुलं आणि 5% मुली, बघा 5% मुलं आणि 5% मुली जरी नसत्या धरल्या असत्या तरी 360 उत्तर दिलं असतं, आलं असतं. आणि हिथं मुलं तर आपली 8 आहेत, म्हणजे 8% आहेत. म्हणजे ह्याच्यातला एकही ऑप्शन आन्सर येणार नाही. अगदी बघून सांगितलं असतं मी, बघून की बाबा कसं कसं उत्तर येत आहे ते. आता बघा हेच जर गणितीय पद्धतीनं सोडवायचं म्हटलं तर मी कसं सोडवू शकतो. आता जे काय हे प्रमाण लिहिलंय लक्षात घ्या. ह्या 160 आणि 5 मधलं रिलेशन काढायचं. कसं काढायचं नीट बघा. हे रिलेशन काढत असताना 160 भागिले 5 करायचं. 160 भागिले 5. आता बघू आपण भागाकार करू. 5 त्रिक 15, 5 त्रिक 15, खाली उरला 1, 5 दुने 10. तुम्ही तुमच्या पद्धतीनं भागाकार करा अशा पद्धतीनं. 160 भागिले 5, 5 त्रिक 15, खाली उरला 1, वरून घेतला हा 0, 5 दुने 10, म्हणजे हिथं किती आलं 32. किती आलं 32. म्हणजे 5 आणि 160चं रिलेशन किती आहे 32 आहे. उद्या थोडा जर क्वेश्चन फिरवून विचारला तर ही दुसरी मेथड सांगतोय. आणि सेम तसंच जर आता मला काढायचंय तर 8 आणि हितला जो काय आकडा येणार आहे ह्यांचं पण रिलेशन किती येईल 32 मध्येच येईल. म्हणजे ह्या 32 न ह्या 8ला काय लागेल गुणावं लागेल. मग 32 गुणिले 8 केलं, 32 गुणिले 8 केलं, 8 दुने 16, हातचाला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25, किती झाले 256. किती आले 256. मला जर उद्या नसती मुलं विचारलं तर उत्तर येईल 256. मुली तर 160 दिलेले आहेत. आता एकूण करा. आता एकूण करायचं म्हटलं तर सोपं जाईल. बघा 160 तर ऑलरेडी लिहिलेले, 160 अधिक 256 करा बेरीज. 6 6 5 11, हातचाला 1, 1 अधिक 2 3 अधिक 1 4, म्हणजे 416 माझ्या एकूण मुली आल्या. म्हणजे गणितीय मेथडनं पण मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की ह्याचं उत्तर आपण कशा पद्धतीनं काढू शकतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. किती नंबरचा क्वेश्चन झाला हा 24 नंबरचा क्वेश्चन झालाय. आता 25 नंबरचा क्वेश्चन. अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा आणि ही माहितीच असायला पाहिजे. आत्ता सध्या इलेक्शन तोंडावरती आहेत आणि जर इलेक्शन तोंडावरती असतील तर महाराष्ट्रातले खासदार किती, आमदार किती, टोटल संख्या किती हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. कारण आत्ता इलेक्शन आहे. जर इलेक्शन आहे तर तुम्हाला बेसिक गोष्टी माहितीच असायला पाहिजे. मग क्वेश्चन त्याच्यावरतीच आहे. काय विचारलेलं आहे महाराष्ट्र लोकसभेसाठी महाराष्ट्रातून किती खासदार निवडून दिले जातात. काय विचारलंय महाराष्ट्रातले खासदारांची संख्या आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन नीट वाचले 42 44 46 आणि 48 अभ्यासाचा भाग आहे.
या ठिकाणी तुम्हाला ते माहितीच असायला पाहिजे. पण तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीच्या अँगलने एक सांगतो की जे काय शक्यतो हे राजकीय लोक वगैरे असतात, म्हणजे जे जास्त चर्चेत असतात, ज्यांचा बुद्ध्यांक फार जास्त तेज असतो, म्हणजे राजकीय क्षेत्रात काम करणारे, शक्यतो त्यांचा अंक म्हणजे एक अंकशास्त्र म्हणून असतं, त्या अंकशास्त्रानुसार शक्यतो ते 8ला जास्त प्रिफर करतात. कशाला? 8 या आकडाला शनीचा मानला जातो. आपल्याला हे एक लॉजिक लक्षात ठेवण्यासाठी मला सांगायचं ही स्टोरी की 8ला जास्त ते हिट करतात. म्हणून एक ऑब्झर्व करा तुम्ही, जे पाठीमागचं आपलं वर्ष लोकसभेतलं सरकार आहे, तर ते केंद्र सरकारनं बऱ्याचशा गोष्टी बघा 8 तारखेलाच केलेलं आहे. नोटबंदी केली 8 तारखेला केले. त्याच्यानंतर जे काय आता संसद आपलं मांडले त्याच्यातले पण कशाला तरी 8च दिलेले, म्हणजे 8 वरती त्यांचा जास्तीत जास्त जोर असतो. मग माझी ट्रिक ह्या ठिकाणी अशीच आहे. काय ट्रिक आहे की लोकसभेत महाराष्ट्रातून किती खासदार निवडले जातात, हे जर प्रश्न जर तुम्हाला विचारला तर तुमच्या लक्षातच पाहिजे एकक स्थानी कंपल्सरी 8च आला पाहिजे. म्हणजे बघा, तुम्हाला जर लोकसभेचे खासदार विचारलं, काय विचारलं? लोकसभेचे खासदार, लोकसभेचे खासदार, तर ह्याची संख्या आहे 48. म्हणजे महाराष्ट्रातून टोटल, हे सगळं महाराष्ट्राच्या संदर्भात चालले, महाराष्ट्रातून टोटल लोकसभेवरती किती खासदार जातात? 48 खासदार जातात. जर विचारलं की विधानसभा याचे आमदार किती आहेत, विधानसभेचे आमदार, ट्रिक काय सांगितली? शेवट काय यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. म्हणजे विधानसभेचे आमदार लक्षात ठेवायचे 288, 288. झालं, नवीन एक क्वेश्चन तयार. आता पुढचा क्वेश्चन, विधान परिषद आहे आपल्याकडं, तर त्या विधान परिषदेचे आमदार, म्हणजे आपण नीट बघायचं काय विचारलंय, विधानसभा विचारलंय का विधान परिषद विचारलंय, तर ह्याचे आहेत 78. किती आहेत? 78. शेवट काय यायला पाहिजे? 8 यायला पाहिजे. शेवट 8 यायला पाहिजे, ही आपली ट्रिक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत काही जरी उद्या प्रश्न विचारला तरी एकच स्थान बघायचं. मी एकच स्थान बघितलं असतं ना, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे आणि इथं 8 आहे, 100% 48 माझं उत्तर आहे. सुटलं. उद्या जर क्वेश्चन कसा आहे विचारू, लोकसभेचे खासदार 48, विधानसभेचे आमदार 288, विधान परिषदेचे आमदार 78, झालं पाठ. शेवट एकक स्थानी 8 येणार आहे. म्हणजे उद्या माझं कन्फ्युजन होणारच नाही. बघा तुम्ही कसलेही क्वेश्चन काढून बघा, तुम्हाला कन्फ्युजन करणारा आकडा विचारला जाणार नाही. कारण ही पोलीस भरतीची ग्राउंड, त्याला बेसिक आयडिया आहे का याच्या बेसिसवरतीच क्वेश्चन पेपर काढला जातो. आणि मग हा जो काही चार्ट आहे, या चार्टमध्ये आपण सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं की जे काय उत्तर प्रदेश आहे, ह्या उत्तर प्रदेशचे सगळ्यात जास्त खासदार आहेत 80. किती? 80. बाद झाले. ह्याच्या पलीकडे फार जास्त तक्ता पाठ करत बसलाय, सगळे डाटा पाठ करत बसलाय, काहीही एक पाठ करायचं नाही. कमीत कमी सोर्सेस पाठ करायचं, मॅक्सिमम ॲप्लिकेशन करायचं. बाकीचं ज्याला वाचायचं आहे त्याच्यासाठी हे सगळे मध्ये दिलेले आपलं स्मॉल जनरल नॉलेज स्टडी विनायक गहाळ यांचं 42व्या आवृत्तीमध्ये हे सगळं तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. तर क्वेश्चन 25वा झाला. आता 26 नंबरचा क्वेश्चन. 26 नंबरच्या क्वेश्चनमध्ये 26 नंबरच्या क्वेश्चनमध्ये असं विचारलेलं आहे की महाराष्ट्रातली त्यांची एक अपेक्षा असते की बाबा महाराष्ट्रातली महत्त्वाची पर्यटन स्थळं, काय मी म्हटलं, महाराष्ट्रातली महत्त्वाची पर्यटन स्थळं तुम्हाला माहिती आहेत का, याच्या अंडर हा क्वेश्चन विचारलेला आहे. महाराष्ट्रातली महत्त्वाची पर्यटन स्थळं तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत. थंड हवेची ठिकाणं माहितीच असायला पाहिजे. हा तुमचा अभ्यासाचा भाग आहे. म्हणजेच या क्वेश्चनवरून माझा अभ्यास काय हे तुम्हाला सांगत असताना मी असं सांगेन, तुमचा अभ्यास या ठिकाणी असा आहे की तुमच्या अभ्यासामध्ये महाराष्ट्रातली पर्यटन स्थळे महत्त्वाची तुम्हाला पाठच असायला पाहिजे. हा तुमचा अभ्यासाचा पहिल्यांदा भाग आहे. पहिल्यांदा तू हे कर. बरीचशी मुलं टेलिग्राम चॅनलला भरमसाठ डाटा वाचत बसतात, भरमसाठ नुसतं करंटच करत बसतात आणि मार्कच येत नाहीत. आणि मार्क येण्यासाठी तुम्ही अभ्यास व्यवस्थित करताय का? तुम्ही डोक्यानं मार्क कसे पडेल ह्या अँगलनं अभ्यास करायचा असतो. पर्यटन स्थळे तुझे पाठ आहेत का, तरच तू करंटला हात घालला. करंटला एक ठराविक वेळ दे, तेवढ्याच वेळात ठराविक डाटा पाठ करायचा असतो. आता फॉर एक्झाम्पल निवडणूक
जे काय आपला निवडणूक आयोग आहे, तर त्या आता इलेक्शन होणार आहेत, तर निवडणूक आयोगाचे जे काय आयुक्त आहेत त्यांनी राजीनामा दिलाय. मग त्यांचं नाव काय, आणि काहीच दिवसामध्ये आता नवीन निवडणूक आयुक्त येणार आहेत. 100% कुठल्या ना कुठल्या तरी जिल्ह्याच्या पेपरला हा प्रश्न विचारलाच जाणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवून ठेवा. म्हणजेच मला करंट करताना माझा एक क्वेश्चन क्लिअर झाला ना, जे काय भारताचं केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त मला विचारलेच जाणार आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग त्यांचं नाव अजून नाव बाहेर आलेलं नाही, मग त्यांचं नाव काही दिवसात आलं की लगेच पाठ करून टाकायचं, असं डोक्याने पुढे जायचं. पर्यटन स्थळे, तुम्हाला महाराष्ट्रातली पर्यटन स्थळे माहितीच असायला पाहिजे. महाराष्ट्रातली सगळ्या जिल्ह्यातली ठराविक पर्यटन महत्वाची पर्यटन स्थळे जिथं जास्तीत जास्त लोक फिरायला जातात असे पाठ करायचे, 100% उत्तर निघतं. प्रश्न असा आहे 26 नंबरचा की त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, बीबी का मकबरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे. पेपर कुठला आहे, नागपूरचा आहे. क्वेश्चन बाहेरच्या जिल्ह्यातला विचारलाय, म्हणजे महाराष्ट्राचा बेसिक भूगोल तुम्हाला माहिती असणं गरजेची गोष्ट आहे. फार अवघड विचारतात का, विचारत नाहीत. पर्यटन स्थळांमधले विचारलंय, कारण जनरली माणूस फिरतच असतो ना, फिरता त्याला माहिती असतात बेसिक गोष्टी. तुम्हाला बेसिकच माहिती असायला पाहिजे, एवढंच एक्झामिनरची एक माफक अपेक्षा आहे. बीबी का मकबरा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन बघा, नागपूर 2 नंबर दिलाय, औरंगाबाद 3 नंबर दिलाय, रायगड आणि 4 नंबर दिलाय पालघर. तर बऱ्यापैकी माझ्या विद्यार्थ्यांना मित्रांना माहिती असेल की एक स्टोरी आहे की बीबी का मकबरा काय विषय आहे, की ज्यावेळेस औरंगजेब आहे, ह्या औरंगजेबनं बीबी का मकबरा बांधला होता. कुणी, औरंगजेबनं. तर त्या औरंगजेबनं बीबी का मकबरा का बांधला होता, कारण ताजमहाल शहाजहाननं बांधला. तसं ह्याच्या पण डोक्यात आलं की आपण पण काहीतरी इतिहासामध्ये जर नाव कोरायचं असेल तर सेम तसंच महाराष्ट्रामध्ये, तो राहिला महाराष्ट्रात होता, महाराजांसाठी तो महाराष्ट्रात आला होता. मग जसं बाबा ताजमहाल शहाजहाननं बांधला होता त्या पद्धतीचीच प्रतिकृती आपण पण बांधू असं त्याने डोक्यात ठेवलं आणि औरंगाबादमध्ये बीबी का मकबरा बांधायला सुरुवात केली. बांधायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की एवढे पैसे खर्च झालेत की तिजोरीच मोकळे व्हायला लागले. त्याने काम तसंच अर्धवट सोडलं आणि कसं तरी आपलं काम साध्या पद्धतीने ओळखलं. जसा ताजमहाल आहे त्या ताजमहालची साधारणतः प्रतिकृती महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, की ज्याचा आता छत्रपती संभाजीनगर झाले. नीट ऑप्शन बघायचे, हा क्वेश्चन पेपर जुना आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं औरंगाबाद हा ऑप्शन दिलेला आहे, परंतु आता त्याचं नाव काय झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. काय, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. मग ऑप्शन मध्ये औरंगाबाद शोधत बसताल, आता नाव वेगळं आहे, म्हणजे बीबी का मकबरा. स्टोरीवरून तुमच्या लक्षात असेल की औरंगजेबाने ठरवलं होतं की सेम ताजमहाल सारखं काय बांधायचं, बीबी का मकबरा बांधायचा छत्रपती संभाजीनगर मध्ये, म्हणजे याचं उत्तर राहील छत्रपती संभाजीनगर. मग आता तुम्हाला जर औरंगाबाद मधलंच विचारत असतील तर औरंगाबाद जिल्हा आपण थोडा कव्हर करू. कसा कव्हर करू, हे तर सगळं दिलेले व्यवस्थेमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुठं आहे, औरंगाबाद मध्ये आहे. बीबी का मकबरा कुठं आहे, औरंगाबाद मध्ये आहे. अजिंठा लेणी, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कुठं आहे, अजिंठा आणि वेरूळ लेणी औरंगाबाद मध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणायचं. आता मी तुम्हाला हिथं औरंगाबाद दिले म्हणून सांगतोय, हा तुम्ही हिथून पुढे छत्रपती संभाजीनगरच म्हणायचं. त्याच्यानंतर पित्तळखोर ही जी काही लेणी आहेत ही देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत. आणि ह्याच्यावरती सरळ एक एमसीक्यू तयार होतो, ह्याच्यावरती क्वेश्चन असा तयार होतो की महाराष्ट्रातील सर्वात जुनी सर्वात प्राचीन लेणी कोणती. महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन, काय मी सांगितलं, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी कोणती, तर त्याचं उत्तर काय आहे, पितळखोर. मग असाही क्वेश्चन विचारला जाईल, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोर कोणत्या जिल्ह्यात आहे, छत्रपती संभाजीनगर. आता पुढं, महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी कोणती, पितळखोर. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ कोणत्या जिल्ह्यात आहेत, छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर दौलताबाद, ज्याला देवगिरीचा किल्ला असं म्हणतात, तो पण कुठं आहे, छत्रपती संभाजीनगर. चांद मिनार मनोरा कुठं आहे, छत्रपती संभाजीनगर.
त्याच्यानंतर गौताळा आउटरम हे अभयारण्य आयोगाने इथं पण एकदा एमपीएससीने क्वेश्चन विचारलाय, कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर. त्याच्यानंतर जायकवाडी हे जे काही धरण आहे पक्षी अभयारण्य ते पण कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर. पैठण हे कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर. आणि एक थंड हवेचं ठिकाण आहे महिसमाळ, हे पण कुठं आहे? छत्रपती संभाजीनगरला. हा एवढा चार्ट केला ना, ह्या चार्टच्या बाहेर औरंगाबाद मधला तरी एकही क्वेश्चन जाणार नाही. क्वेश्चन कसा विचारणार? आता सपोज जायकवाडी विचारलं तर पैठण तुम्हाला माहिती आहे संत एकनाथांचं गाव आहे, संत एकनाथ महाराज तिथं होते. म्हणजेच जे जायकवाडी हे जे काही धरण बांधलेले, कुठलं? जायकवाडी जे काही धरण बांधलेले, तर त्याचा जो पाण्याचा साठा आहे ज्याला जलाशय असं म्हणतात, त्याचं नाव काय दिलेलं आहे? तर त्याचं नाव दिलेलं आहे नाथसागर. काय नाव दिलेलं आहे? नाथसागर. मग लक्षात कसं ठेवलं? एकनाथ आहेत ना आपले, एकनाथ वरून काय जलाशयाचं नाव दिले? नाथसागर. कुठल्या जलाशयाला? जायकवाडी धरणाचं जे काही जलाशय आहे त्या जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर असं नाव दिलंय. थंड हवेचं ठिकाण एकमेवच आहे महिसमाळ. पितळखोर लेणी सांगितलं तुम्हाला की जी सर्वात प्राचीन लेणी आहेत. अशा पद्धतीनं औरंगाबाद जिल्ह्यातली पर्यटन स्थळं झाली. बघा पुढं नेक्स्ट क्वेश्चन की सेम तशाच बेसिसवरती हा 26 नंबरचा क्वेश्चन होता. आता 27 नंबरचा क्वेश्चन असा आहे की हुजूर साहेब गुरुद्वारा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? आता आपण मला सांगा अभ्यास कशाचा करतोय? महाराष्ट्राचा. जर महाराष्ट्राचा अभ्यास करतोय तर शक्यतो क्वेश्चन हा महाराष्ट्रावरतीच विचारला जाईल. या पद्धतीनं पुढे चालायचं. आता बघा हुजूर साहेब गुरुद्वारा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे असं विचारलंय. तर गुरुद्वारा हा शिखांच्या संदर्भात येतो. खाली ऑप्शन मी वाचले नांदेड, अमृतसर, नागपूर आणि पुणे. मी शांत डोक्याने विचार केला, आपण महाराष्ट्राची पोलीस भरती देतोय, पंजाबचा क्वेश्चन विचारणार नाहीत. का विचारणार नाहीत? जर बाकीच्या राज्यांमधले ऑप्शन द्यायचे असते तर बाकीच्या राज्यासंदर्भात जर क्वेश्चन असताना तर ऑप्शन विचारणाऱ्यानं पण ऑप्शन तसेच विचारले असते. बाकीच्या राज्यांमधले सगळं विचारलं असतं. हे तर सरळ बाकीचे जिल्हे दिलेत, नांदेड, नागपूर, पुणे. म्हणजे अमृतसर हे पंजाबमध्ये आहे. ऑप्शन गेला. आता उत्तर येण्यासारखं जवळ झालं. आणि एवढा पण जर तुम्ही पर्यटन स्थळ बघितले असतील तर तुम्हाला माहिती आहे नांदेडमध्ये शिखांचे गुरु गोविंद सिंग यांची गोदावरीच्या किनारी काय आहे? समाधी आहे. त्याच्यावरून हा गुरुद्वारा हा नांदेडला असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत असं लॉजिक मी लावलं असतं आणि याचं उत्तर माझं नांदेड आलं असतं. म्हणजे हुजूर साहेब गुरुद्वारा हा कुठं आहे? नांदेडमध्ये. म्हणजे पर्यटनावरती परत दुसरा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आता आपल्याला नांदेडचे जे काही ठराविक पर्यटन स्थळे आहेत ती आता मला माहिती पाहिजेत. मग नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. बघा नांदेडमध्ये इथं लिहिले का नाही नांदेड जिल्हा, त्याच्यामध्ये काय लिहिले? गुरु गोविंद सिंगांची. उद्या जर विचारलं कोणाची? गुरु गोविंद सिंगांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड जिल्ह्यात आहे. झाला प्रश्न तयार. गुरु गोविंद सिंगांची समाधी नांदेडमध्ये. पुढं माहूर हे जे काय आपली 3.5 शक्तिपीठ आहे त्याच्यापैकी एक माहूरची काय आहे? रेणुका माता. मग माहूरची रेणुका माता 3.5 शक्तिपीठापैकी जर एक असेल तर विचारतात माहूरची रेणुका माता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुठं? नांदेड. पुढं कंधार किल्ला कुठे आहे? नांदेडमध्ये आहे. त्याच्यानंतर उनकेश्वर बऱ्याच वेळा विचारलाय. उनकेश्वर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? नांदेड जिल्ह्यात आहे. किनवट हा पण खूप जास्त IMP प्रश्न आहे. किनवट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट अभयारण्य आहे. किनवट नांदेड असं सतत म्हणायचं. आणि सहस्त्रकुंड धबधबा हा पण IMPच क्वेश्चन आहे. म्हणजे जवळपास 3 क्वेश्चन. हे जर 3 क्वेश्चन MPSCतलं कुठलं जरी पुस्तक काढून बघितलं तरी 1, 2 आणि 3 क्वेश्चन कितीतरी वेळा रिपीट झालेले तुम्हाला दिसतील. विचारणार सहस्त्रकुंड धबधबा नांदेड, उनकेश्वर गरम पाण्याचा झरा नांदेड, किनवट अभयारण्य नांदेड. झालं नांदेड. आणि गुरु गोविंद सिंग यांची समाधी आणि माहूरची रेणुका माता ही सगळी पर्यटन स्थळं, प्रेक्षणीय स्थळं नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत.
बघा एक्झामिनरचा अप्रोच हा फार जास्त बेसिक आहे, खोलात जात नाही, ते बेसिक वरती क्वेश्चन विचारतायत. पुढचा क्वेश्चन 28 नंबरचा, ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावरती बांधलेला आहे? बरोबर, म्हणजे ज्याने कोणी पेपर काढला असेल त्याने 100% हे वाचले की ताजमहाल ची प्रतिकृती बघून खाली औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाने बीबी का मकबरा बांधला, मग ताजमहाल कोणत्या नदीच्या किनारी होता असा क्वेश्चन त्याने इथं सरळ विचारलेला आहे. ताजमहाल कोणत्या नदीच्या किनारी आहे? आणि हा प्रश्न विचारताना कुठल्या जरी परीक्षेला हा प्रश्न विचारला तरी त्या परीक्षेमध्ये गंगा हा ऑप्शन असणारच. आणि एक लक्षात ठेवा, ताजमहाल गंगेच्या किनारी नाही, त्याच्यामुळं गंगा हा ऑप्शन पहिल्यांदा इलिमिनेट करायचा. गंगा तर गेलाच. आता बघा मी उत्तरापर्यंत कसं जातोय. मला माहिती आहे की सपोज हा भारताचा नकाशा आहे असं लक्षात ठेवा. हे जम्मू काश्मीर राज्य आहे. कुठले? जम्मू अँड काश्मीर. तर जम्मू आणि काश्मीरमध्ये हिथून साधारणतः वरून जम्मू आणि काश्मीरच्या वरच्या भागातून सिंधू नदी वाहते. कुठून? वरच्या भागातून सिंधू नदी वाहते. आणि ताजमहाल हा खाली बांधलाय. आग्र्याला ताजमहाल, आग्रा हित आहे म्हणजे हित बांधलेला आहे साधारणतः. म्हणजे सिंधू नदी हाही ऑप्शन माझा गेला. आणि सिंधूच्याच हिकडच्या सगळ्या पंजाब मधून वाहणाऱ्या उपनद्या आहेत, रावी, बियास वगैरे, म्हणजे बियास पण माझा उत्तर येणार नाही, उत्तर राहील यमुना. मग आता लक्षात ठेवायचं की ताजमहाल हा किल्ला यमुना नदीच्या काठावरती आहे. कुठल्या? यमुना नदीच्या. म्हणजे पर्यटनावरतीच प्रश्न विचारलाय का नाही. ताजमहाल ही भारतातील जगातील 7 आश्चर्यापैकी एक आहे. तर तुम्हाला माहितीच पाहिजे. तुम्ही आता बाकीचे ठिकाणं पाठ करण्यापेक्षा त्यांनी किती बेसिक प्रश्न विचारला हो, की जर जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक जर ताजमहाल असेल तर तो ताजमहाल कोणत्या नदीच्या किनारी वसलाय हे तुम्हाला अतिशय अगदी 5वी लेवलचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तो तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. तुम्ही अवघड प्रश्न असं म्हणूच शकत नाही. आणि मग उत्तर प्रदेशमधले महत्त्वाचे जे काही बाकीचे गोष्टी आहेत किंवा प्रेक्षणीय स्थळे हे या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये दिलेले आहे. त्यातलं हे दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. कुशीनगर पण उत्तर प्रदेशमध्ये आहे. हा ह्याच्यातला पार्ट झाला. म्हणजे आता क्वेश्चन नंबर 28 बघितला. आता क्वेश्चन नंबर 29 नंबरचा क्वेश्चन आहे. गोंडवाना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेले आहे? आता अभ्यासाचा पार्ट आला. मग आता मला अभ्यास काय करायचा, तर माझा आता या क्वेश्चनवरून मला अभ्यास असा दिसतो. अभ्यास माझा असा आहे की महाराष्ट्रातील विद्यापीठे, बघा महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि त्यांची नावे, विद्यापीठांची नावे आणि त्यांचे जिल्हे आणि ठराविक जे काय फेमस विद्यापीठ आहेत जे 6-7 त्यांचे स्थापना वर्ष मला माहिती असायला पाहिजेत. मग आता आपण क्रमाक्रमाने जाऊ. अभ्यास माझा काय सांगतो, विद्यापीठ, त्यांची नावं आणि त्यांचे जिल्हे हे लक्षात ठेव. मग आता बघा, गोंडवाना विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेलं आहे? विद्यार्थी मित्रांनो, मला जर हा क्वेश्चन लॉजिकली सोडवायचा असताना तर मी कसा सोडवला असं तुम्हाला सांगतो. मला एवढं 100% माहिती आहे की हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. हा महाराष्ट्राचा साधारणतः नकाशा आहे. आणि हितली जी काय भूमी आहे हिला गोंडवाना भूमी असं म्हणतात. काय म्हणतात? गोंडवाना भूमी. मग ह्या गोंडवाना भूमीमध्ये जिथं गोंडवाना आहे त्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. काय सापडतो? दगडी कोळसा. मग आपण वरतीच बघितले चंद्रपूर, बल्लारपूर ही जे काय हिथं चंद्रपूर आहे, हिथं गडचिरोली आहे. मग हा सगळा प्रदेश हा दगडी कोळशांना युक्त आहे. जिथं दगडी कोळसा सापडतो त्याला गोंडवाना भूमी असं म्हणतात. आणि जर गोंडवाना भूमी चंद्रपूर, गडचिरोली याच्या संदर्भात असेल तर साधारणतः याच्याच नावावरून त्या विद्यापीठाला नाव देण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. या भूमीवरूनच. बघा नीट ऐका. आता बघा, पुण्यात पुणे विद्यापीठ आहे. मग पुणे विद्यापीठाला नाव काय आहे? सावित्रीबाई फुले. सौ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. का? नायगाव महात्मा फुले पुण्यात होते, बरोबर. सावित्रीबाई फुलेंचं सर्व कार्य कुठे आहे? पुण्यात आहे. म्हणून पुणे विद्यापीठाला नाव कोणाचं दिलेलं आहे? सावित्रीबाई फुलेंचं दिलं. म्हणजेच जवळपासचं फेमस काय आहे त्याच्यावरून
नावं दिली जातात. जर ही भूमी गोंडवाना असेल, गोंडवाना म्हटलं की दगडी कोळसा 100% लक्षात ठेवायचं, या भूमीमध्ये दगडी कोळसाच सापडतो. जर उद्या जर तुम्हाला विचारलं गोंडवाना भूमीमध्ये खालीलपैकी कोणतं खनिज प्रामुख्याने सापडतो, उत्तर आलं दगडी कोळसा. म्हणूनच सगळे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहेत, तिकडे येतं. आता नीट लक्षात ठेवा, ह्या भूमीला जर गोंडवाना म्हणत असतील तर इथल्या प्रसिद्ध अशा आदिवासी जाती आहेत, त्या म्हणजे गोंड. आदिवासी जात कुठली, गोंड. त्याच्यानंतर माडिया गोंड. म्हणजे गोंड ही जी काय जाते ह्याच्या नावावरूनच एक नाही, गोंड जात, गोंड, मारिया गोंड. म्हणजेच गोंडवाना एक तर चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल, तर गडचिरोलीमध्ये मॅक्सिमम ह्या जाती आहेत, आदिवासी जाती आहेत. आता बघू, मी ऑप्शन मध्ये जातो, ऑप्शन बघू कसे कसे दिलेत. पहिलाच गडचिरोली दिसलाय, दुसरा नंदुरबार दिलाय, तिसरा पालघर दिसलाय आणि चौथा यवतमाळ दिसलाय. मला एवढं तर कळतंय, चंद्रपूर आणि गडचिरोली इथल्या परिसराला गोंड भूमी म्हणतात. गोंडांचं तिकडं राज्य होतं, गोंड राज्य होते तिथं. त्याच्यावरून तिथल्या वेगवेगळ्या प्रजाती पण तशा आहेत. म्हणजे माझे ऑप्शन नंदुरबार, पालघर इकडं आलं ना, नंदुरबार वरती, पालघर इकडं आणि यवतमाळ हे येणारच नाहीत. म्हणजे एक तर चंद्रपूर गडचिरोली ह्याच्या जवळपास काहीतरी असेल. म्हणजे गोंडवाना हे मी लॉजिकली सोडवलं. आता पाठांतराचा भाग असा आला, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीमध्ये आहे. मग आता पुढे जाऊन क्वेश्चन काय विचारला जाईल की महाराष्ट्रामध्ये पहिलं विद्यापीठ कुठलं स्थापन झालं, तर बट ऑब्वियस सगळे इंग्रज कुठं आलते, कलकत्त्याला. कलकत्त्यात, त्याच्यानंतर मुंबई, हे महत्वाचे ठिकाणे. म्हणजे महाराष्ट्रातलं महत्वाचं ठिकाण कुठलं, मुंबई. म्हणजे पहिलं महाराष्ट्रातलं विद्यापीठ कुठं तयार झालं असा क्वेश्चन विचारला तर सरळ सरळ मुंबई. त्याच्यानंतर त्याची स्थापना कधी झाली तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1857चा उठाव झाला म्हणूनच मुंबईमध्ये विद्यापीठ स्थापन केलं असं लक्षात ठेवायचं. 1857चा उठाव झाला म्हणून इंग्रजांनी मुंबईमध्ये महाराष्ट्रात पहिलं विद्यापीठ स्थापन केलं. मुंबई विद्यापीठ स्थापना कधी असेल, 1857 साल. कुठं आलं, स्थापना कुठं आली, मुंबई. त्याच्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हटलं की नागपूर, नावं नीट लक्षात ठेवायची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, ज्याला SNDT असं पण म्हणतात, SNDT. श्रीमती नाथीबाई दामोदर ठकरासी महिला विद्यापीठ. हे महिला विद्यापीठ असल्यामुळं इथं क्वेश्चन विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. स्थापना ही 1951 साली. स्थळ आहे मुंबई. इथं नीट बघायचं, विद्यापीठ विचारलंय की शाळा विचारले. शाळा जर विचारलं असेल तर आय थिंक 1916 साली ती शाळा स्थापन झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. मग तुम्हाला जर प्रश्न विचारला की मराठवाडा विद्यापीठाला कोणाचं नाव दिलेलं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं. स्थापना 1958 साली औरंगाबाद हे ठिकाणी. आता इथं छत्रपती संभाजीनगर, करेक्शन करून घ्यायचं. आणि शिवाजी विद्यापीठ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सातारामध्येच बाकीचे सगळे राजे आहेत, उदयन महाराज आहेत वगैरे वगैरे. तर शिवाजी विद्यापीठ म्हणजे शिवाजी महाराजांचे वंशज जर तिकडं असतील तर शिवाजी विद्यापीठ हे त्या साईडला, सातारा कोल्हापूर त्या साईडला असण्याचे चान्सेस आहेत. आपल्याला माहिती आहे शाहू महाराज पण कोल्हापूरचे होते. त्याच्यावरून 1962 साली कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना आहे. कुठं आहे, कोल्हापूरमध्ये. कुठं, कोल्हापूरमध्ये. झाले सगळे विद्यापीठ 6 महत्वाचे घेतले. आणि मग जे काय बाकीचे आहेत ही विद्यापीठं तुम्ही पाहून घेऊ शकता. नेक्स्ट पेजला सगळे विद्यापीठं आपली दिलेली आहेत की ह्या ठिकाणी. हे पेज वाटलंच तर झूम करतो, तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता की विद्यापीठं कुठं कुठं स्थापन झालेली आहेत. 8 नंबरचं कुठले, 7 नंबरचं संत गाडगेबाबा एक राहिलं की संत गाडगेबाबा विद्यापीठाला, अमरावतीच्या विद्यापीठाला संत गाडगेबाबांचं नाव दिले. मुक्त विद्यापीठाला यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलेले. त्याच्यानंतर बार्टी, तर जे काय तंत्रज्ञान विद्यापीठ आहे ह्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिले. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी पॅरलली अभ्यास करत असताना असं लक्षात ठेवणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव 2 ठिकाणी दिलेले. एक म्हणजे मराठवाडा विद्यापीठ आणि दुसरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ. आणि ह्याचं ठिकाण जास्त महत्त्वाचं आहे. ह्याचं ठिकाण आहे लोणेर माणगाव. कुठं, लोणेर माणगाव. त्याच्यानंतर पुढं कवयित्री संत बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र, जे काय वरचं आपला खानदेश आहे, ह्या खानदेशामधल्या
कवयित्री होत्या बहिणाबाई. ह्या बहिणाबाईवरून उत्तरेकडे खानदेश आहे म्हणजे त्यांचंच नाव असेल जळगाव. स्वामी रामानंद तीर्थ, ह्याच्यावरून तर वाद होता, स्वामी रामानंद तीर्थांचं नाव द्यायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं द्यायचं. तर तिथं मराठवाडा विद्यापीठ म्हणजे मराठवाड्यामध्ये 2 विद्यापीठ आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ. पण स्वामी रामानंद तीर्थ हे नांदेडमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत महाविद्यापीठ रामटेक. बाकी हे सगळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं एकदा सगळे पाहून घेऊ शकता. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन या ठिकाणी संपलेला आहे. मग कृषी विद्यापीठ पण दिलेले आहेत. हे सगळेच्या सगळे कृषी विद्यापीठ आपल्याला ठिकाणासहित माहिती असणं खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठं आहे? राहुरी या ठिकाणी आहे. कुठं? राहुरी. राहुरी म्हटलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1969ला स्थापना आहे. एकाच वर्षी 2 झालेत आणि हे फक्त 2000 साली झाले. एक 1969ला, एक दुष्काळामध्ये 2 झालेत. 1972ला महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता त्यावेळी 2 झालेले आहेत. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोलेला आहे. बाळासाहेब सावंत म्हटलं की खाली कोकणात रत्नागिरी, दापोली. वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाला नाव दिलेले ते परभणीचे होते, परभणी. त्याच्यानंतर महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी. अशा पद्धतीनं ही सगळे जे विधी विद्यापीठ आहे कायद्याचं ते मुंबई या ठिकाणी. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन या ठिकाणी झालेला आहे. आणि शेवटचा क्वेश्चन, भारताने अवकाशात सोडलेले पहिल्या उपग्रहाचे नाव काय? जिथं जिथं पहिलं असतं तिथं तिथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस हे खूप जास्त असतात. तर भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे आर्यभट्ट. लक्षात ठेवायचं. त्याची एक अशी मी हिंट तयार केलेली आहे की भारताने अवकाशात उपग्रह सोडण्याचा हट्ट केला. काय केला? भारताने अवकाशात उपग्रह सोडण्याचा काय केला? हट्ट केला. हट्ट आर्यभट्ट ही ट्रिक आहे. हट्ट आर्यभट्ट. आता माझं कन्फ्युजन होणार नाही. भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाचं नाव काय? आर्यभट्ट. का? आपला पहिला उपग्रहच नव्हता ना, पहिलाच उपग्रह आहे म्हणजे आपला पहिला उपग्रहच नव्हता. त्यामुळे आपण अट्टहास धरला, हट्ट केला त्याचा. नाही आमचा पण उपग्रह पाहिजे. याच्यावरूनच आर्यभट्ट ह्या पहिल्या उपग्रहाचं आपण प्रक्षेपण केलं. बाकी ह्या ठिकाणी सगळे बाकीची जी काय माहिती दिलेली आहे ती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचून घ्या. इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, काय म्हणतात? इस्रो. ह्याचं स्थापना वर्ष तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 1969 साली. किती? 1969 साली इस्रोची स्थापना झालेली आहे. अशा पद्धतीनं आजचं हे सेशन आपण या ठिकाणी थांबू. बरेचसे क्वेश्चन आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आपण पुढच्या भागामध्ये अशाच पद्धतीनं रोज क्वेश्चन कसे सोडवता येईल, काय डाटा कसा लक्षात ठेवता येईल हे आपण पाहणार आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रांना ही जर सिरीज आवडली तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही लाईक केलं, शेअर केलं तर मला अजून जास्त व्हिडिओ बनवण्यामध्ये उत्साह येईल. तर या ठिकाणी थांबतो.